गुड मॉर्निंग गाईज, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आज आमचा मनाली ट्रिपचा 6वा दिवस आहे आणि आम्ही आलेलो आहे डलहौसीवरून अमृतसरला. आणि अमृतसरमध्ये आज आम्ही अटारी बॉर्डर करणार आहे आणि उद्या गोल्डन टेम्पल. तर आज अटारी बॉर्डर आणि बाकीचे काय साईट सीइंग करतो ते तुम्हाला मी दाखवेन या व्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग गाईज. हे आहे आमचं डलहौसी मधलं हॉटेल, जिथे आम्ही 2 दिवस आता स्टे केलेला. आम्ही 2 दिवस डलहौसी मध्ये राहिलो होतो. आणि हे आहे हॉटेल हिल राज निर्मल. आणि आज आम्ही इथून चेकआउट करतोय आणि आता सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि आम्ही सगळेजण आता ब्रेकफास्ट वगैरे करून निघालेलो आहे अमृतसरला जायला. डलहौसी पासून अमृतसरचं अंतर आहे 150 किलोमीटर आणि त्याला 5 तास लागतात, कारण अर्धा रस्ता घाटाचा आहे आणि अर्धा रस्ता पुढे हायवे आहे पठाणकोट पासून. त्यामुळे एवढा काय ट्रॅव्हलिंगला टायमिंगला लागत. आपण 5 तासामध्ये पोहोचू शकतो. आणि आता आमचं अर्धा अंतर कव्हर झालेलं आहे. आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि जेवणाची वेळ झालेली आहे, म्हणून आम्ही आता हायवेलाच लागून एक धाबा दिसला आम्हाला पेट्रोल पंपच्या बाजूला. तर आम्ही आता तिथे गाडी थांबवलेली आहे. तर आम्ही आता इथेच जेवून घेणार आहे आणि आम्ही इथून डायरेक्ट जाणार आहे अटारी बॉर्डरला. अटारी वाघा बॉर्डर आमची पाहून झाली की संध्याकाळी आम्ही 7 नंतर चेकिंग करणार आहे हॉटेलला, कारण अटारी वाघा बॉर्डरचा टायमिंग संध्याकाळचा आहे. त्यामुळे आम्ही आता जेवून झाल्यावर डायरेक्ट इकडेच जाणार आहे. पराठावाला स्पेशल पराठा हॉटेलमध्ये चालू आहे. तिकडे काय पाहिजे? काय आता आम्ही ह्या रोड साईड धाब्याला आलेलो आहे जेवायला दुपारचं. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि दुपारचे आता 3 वाजून गेलेले आहेत आणि आम्हाला आता अर्धा तास लागेल अटारी बॉर्डरला जायला. म्हणजे आम्ही 3:30 पर्यंत तिथे पोहोचू आणि 2 ते 3 वाजताच एंट्री चालू होते अटारी वाघा बॉर्डरची. BSFचं सगळं चालू झालं ना, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. भारत पाकिस्तान सीमा. आता आम्ही बॉर्डरला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकताय समोर इंडियाचा आणि पाकिस्तानचा झेंडा दिसतोय आपल्याला इकडून आणि त्याच दिशेला आपल्याला जायचंय पुढे. भारत पाकिस्तान सीमा. मेन गेट मधून आतमध्ये आल्यावर राईट साईडलाच गाड्यांची पार्किंग आहे आणि आता आम्ही आमचा टेम्पो ट्रॅव्हलर पण वरती पार्किंगला लावायला चाललेलो आहे. करतो पुढे जाऊन पैसे नाही घेतले बरोबर. हे बाबा आता काय नको करू, पोलीस पकडून नेतील. गप्पा रडू नको. अटारी बॉर्डर नेहमी ओपन असते वर्षाच्या 12 महिने आणि तिकडे आपण कधी पण विजिट करू शकतो. तारी तारी
काय आता आम्ही मेन गेट जवळ पोहोचलेलो आहे. सुवर्ण जयंती द्वार त्याला म्हणतात. आणि तिथून आता आम्ही आतमध्ये एंट्री घेतो. आणि एंट्री ही फ्री आहे इकडे वाघा बॉर्डरला. किंवा बुकिंग वगैरे काही करावी लागत नाही. तुम्ही डायरेक्ट इकडे एंट्री घेऊ शकता. आणि ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व असं आहे. तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला पुढची सीट मिळेल, उशिरा आलात तर मागची मिळेल. इथे बुकिंग वगैरे काही नसतं. अटारी वाघा बॉर्डरला नेहमी संध्याकाळची परेड सेरेमनी असते. आणि ही परेड सेरेमनी पाहण्यासाठी तुम्ही दुपारी 2 किंवा 3 वाजता आतमध्ये एंट्री घेऊ शकताय. कारण ह्या सेरेमनीला खूप गर्दी असते. त्यासाठी आपल्याला लवकर यावं लागतं. आणि ही सेरेमनी समरमध्ये 5:15 नंतर चालू होते, तर विंटरमध्ये 4:15 नंतर असं हिचं टायमिंग आहे. आतमध्ये एंट्री करताना मोठी बॅग किंवा लेडीज पर्स अलाउड नाहीये. छोटं वॅलेट, मोबाईल आणि पाण्याची बॉटल तुम्ही आणू शकता आतमध्ये. समोर जे आपल्याला गेट दिसतोय तो इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे. आणि त्या गेटच्या पलीकडे पाकिस्तान आहे आणि ह्या साईडला इंडिया आहे. आणि त्या साईडच्या पाकिस्तानच्या भागाला वाघा बोलतात आणि इंडियाच्या भागाला अटारी बोलतात. त्यामुळे या बॉर्डरला अटारी वाघा बॉर्डर असं म्हणतात.
आता बॉर्डर सेरेमनी संपत आलेली आहे आणि शेवटला बॉर्डर सेरेमनी संपली की ते लोक इंडिया आणि पाकिस्तानचे दोन्ही झेंडे खाली उतरवतात. आपण आता बघू शकताय दोन्ही झेंडे खाली उतरवण्यात येतात आहे आणि यानंतर आता बॉर्डर सेरेमनी संपून जाईल. ते पण आता बॉर्डर सेरेमनी संपलेली आहे आणि आता आम्ही पण गेटच्या बाहेर जातो. पण जेव्हा गेटच्या बाहेर पडताना खूपच गर्दी होते कारण खूप पब्लिक असतं त्यामुळे आणि त्यामध्ये मोबाईल आणि पाकिटची खूप चोरी होते. त्यामुळं प्रत्येकाने आपापल्या वस्तू सांभाळाव्या लागतात आणि आम्ही पण आमच्या वस्तू मोबाईल सगळ्या जपून जवळ घेतल्या कारण ह्या वेळेसच खूप चोरी होते तिथे. आणि वाघा वाघ म्हणजे काय नाव दिलं आपल्याला इंडिया वाघासारखं आहे तर काही पण भारी होता. इकडे 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 आम्ही बिल्डिंगच्या बाहेर पडल्यावर तिकडे चहा कॉफी स्नॅक्स वगैरे घेतलं संध्याकाळचं आणि गेटच्या बाहेर पडल्यावर आपल्याला हे बघा हे इंडियाचं फर्स्ट अँड लास्ट रेस्टॉरंट आहे. तिथे पण जेवण वगैरे अवेलेबल आहे. तिकडेही जेवण वगैरे करू शकताय आणि खूप असं छान क्लायमेट आहे इकडचं. आता संध्याकाळचे 6:30 होऊन गेलेले आहेत आणि आता आम्हाला आमच्या हॉटेलवर चेकिंगसाठी जायचंय आणि इथून आम्हाला हॉटेलवर जायला 45 मिनिट्स लागणार आहेत आणि उद्या आम्ही सकाळी उठून जाणार आहोत गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बाग बघायला. तर माझा पुढचा व्लॉग आवर्जून बघा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझा जो पुढचा गोल्डन टेम्पलचा व्हिडिओ आहे तो नक्की आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.